सुप्रीम कोर्टात उद्या राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होते आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या याचिकेवर ही सुनावणी होईल। अजित पवारांसोबतच्या आमदारांना अपात्र ठरवण्याचे निर्देश देण्याची मागणी खरंतर करण्यात आलेली आहे आणि विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने निर्देश देण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे। तर 31 जानेवारीपर्यंत निर्णय देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना आता वेळ सुद्धा देण्यात आला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, उद्या राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होते आहे, या सुनावणीत नेमकं काय घडू शकतं? साधारण जर महाराष्ट्रामध्ये ही सुनावणी सुरू आहे त्याच्यासाठी अधिक वेळ लागणार आहे असं बोललं जात आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या सगळ्या सुनावणी दरम्यान आतापर्यंत कुठपर्यंत ही सुनावणी आली याचं प्रगतीपथ पुस्तक विधानसभा अध्यक्ष सरन्यायाधीशांसमोर ठेवतील आणि त्यानंतर त्यांना मुदतवाढ द्यायची की नाही या संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो। 31 जानेवारीपर्यंत निर्णय घ्या असे निर्देश या अगोदर सरन्यायाधीशांनी दिले होते, मात्र तोपर्यंत ही सुनावणी पूर्ण होणार नाही असं सांगितलं जात आहे। त्यामुळे अधिक कालावधी मागितला जाऊ शकतो आणि हा अधिक कालावधी नक्की किती असू शकतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे उद्याच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या वतीनं सरकारी वकील काय बाजू मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यानुसारच या सगळ्यांचा निर्णय अपेक्षित आहे। दुसरीकडे असं देखील म्हटलं जात आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगामध्ये जी सुनावणी पूर्ण झालेली आहे त्याचा निकाल देखील महत्त्वाचा आहे, कारण तो निकाल लागल्यानंतरच या सुनावणीचा निकाल लागेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की विधानसभा अध्यक्षांनी मूळ पक्ष कोणता याची माहिती ज्या पद्धतीने शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान इलेक्शन कमिशनकडनं घेतली होती त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणी दरम्यान देखील घेतलेली आहे। त्यामुळं निवडणूक आयोग काय निकाल देतो त्याकडे देखील निर्णय असेल आणि निवडणूक आयोगाने विधानसभा अध्यक्षांना नक्की काय माहिती पुरवलेली आहे त्यावरती देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार आपत्तीची सुनावणी जी आहे त्यावरती अवलंबून असणार। नक्की शिवाजी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।